हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. कशा आहात तुम्ही सर्व? मस्त मजेत ना? मी पण मस्त मजेतच आहे. आणि आज ही मस्तपैकी सकाळ सकाळ जाऊन मी मच्छी वगैरे आणलेली आहे आणि साफ वगैरे करून सगळं ठेवलेले आहे. तर इथे ना तुम्हाला समजलं असेल की हा वार कोणता आहे, म्हणजे हा व्हिडिओ आहे रविवारचा. तर ना मला भरपूर कामं होती नंतर ना, त्यासाठी ना रात्री खूप उशीर झाला होता, म्हणून हा सोमवारसाठी व्हिडिओ आलाच नाही. तर आता हा डायरेक्ट येणार आहे मंगळवारी सकाळी 11 वाजता. तर ना आता मी मच्छी वगैरे सगळी साफ करून घेतलेली आहे. आणि रविवार असेल ना तर सगळी हीच गडबड असते, म्हणजे नॉनव्हेज कसा तरी काहीतरी असेल, एखाद्या रविवारी काहीतरी असेल, कोणत्यातरी देवाचा वगैरे काहीतरी वार आला. जसं गेल्या रविवारी महाशिवरात्र होती, तर तो चुकल्यासारखं वाटतं, म्हणजे असं वाटत नाही आमच्याकडे की आज रविवार आहे करून, म्हणजे नॉनव्हेजचा दिवस असतो ना. आणि काहीतरी वशाट वगैरे असेल तर मस्त कसे 2 घास जास्त जातात. तर तसंच असतं. तर आता रविवारचं म्हणजे माझ्याकडे हमखास असं चिकन किंवा नॉनव्हेज वगैरे काहीतरी मच्छी वगैरे मार्केटमध्ये जाऊन घेऊनच येते. तर सकाळ सकाळ म्हणजे मनोहर जाऊन मच्छी वगैरे घेऊन आलेला आहे. बाकी माझी सगळी तयारी मी करून ठेवलेली, म्हणजे वाटण घाटण वगैरे काय असतं ना, मच्छीसाठी मोस्ट ऑफ मी कच्च्या वाटणाचं, म्हणजे आपण टोमॅटो बॉईल करून खोबरं वगैरे घेतो, ओलं खोबरं, तशी सगळी वाटणची वगैरे तयारी केलेली होती. एका साईडला भात घालून घेतलेला होता. तो आल्याबरोबर लगेच मी ना मच्छी वगैरे सगळी हाताबरोबर साफ करून घेतलेली आणि नंतर मग व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आहे. नाहीतर ना सुरुवातीपासूनच काय होतं, मच्छी आणली, साफ केली, ह्याच्या अगोदर पण मी खूप वेळा दाखवलेला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटलं नाही की ते सगळं दाखवावं करून. आणि तर इथे मच्छीमध्ये तुम्ही बघितलेच असेल की मोठी कोलंबी आणली होती. ती मी कालवणासाठी वेगळी काढलेली होती आणि फ्रायसाठी वेगळी काढली होती. मांदेलीसुद्धा फ्रायसाठी वेगळी काढलेली आणि कालवणासाठी वेगळी काढलेली. पण आता नंतर काय विचार केला की कालवण 2-2 होतील आणि ना एवढं सगळं संपणार नाही, कारण फक्त रविवारचा दिवस, सोमवार मंगळवार मग परत खात नाही ना. त्याच्यासाठी ना मग मी विचार केला की मोठे प्रॉन्स आहेत ना, त्याचे अर्धे अर्धे करायचे आणि त्याची चटणी बनवायची. तर तुम्ही मगाचपासून प्रोसेस सगळी बघितलीच असेल. मस्तपैकी कांदा टोमॅटो घालून कढईमध्ये ना छान परतून घेतलेली आहे मऊ होईपर्यंत. आणि नंतर त्याच्यामध्ये मी हे बटाटा आणि जी प्रॉन्सचे मी छोटे छोटे तुकडे केलेत ना, म्हणजे 2 पीस केलेत ना, ते ह्या चटणीसाठी, प्रॉन्सच्या चटणीसाठी. आणि दुसऱ्या साईडला ना मी इथे वाटण वगैरे करून मांदेलीचा रस्सा बनवणार, म्हणजे सार बनवणार आहे. मच्छीचं सार बनवतो ना तसं. ती प्रत्येक वेळेमध्ये मी मांदेलीचं सार आणि फ्रायसुद्धा मला वाटतं दाखवलेली आहे. मांदेलीचं सार त्यासाठी खास मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवलेली आहे. आणि आता एका साईडला मी मांदेलीचा रस्सा घातलेला आहे फोडणीला आणि दुसऱ्या साईडला प्रॉन्सचा पण रस्सा प्रॉन्सची पण चटणी बनवण्यासाठी कांदा टोमॅटो इथे हे होतं आहे, म्हणजे नरम होतो आहे. तर ते छान मस्तपैकी एका साईडला माझं ते गॅसवरती चालू आहे आणि दुसऱ्या साईडला मी आता ना प्रॉन्स आणि थोडीशी मांदेली काढली होती ती फ्राय करण्यासाठी. त्याच्यामध्ये मीठ मसाला आणि तिखट, हळद घातलेलं आहे, थोडासा लिंबाचा रस घातलेला आहे. आता कोकम भिजवायला मी विसरली होती की ना, कोकमाच्या पाण्यामध्ये जर भिजवलं तर अजून छान त्याची वेगळी टेस्ट लागते, म्हणजे लिंबाच्या रसापेक्षा. पण मी नेमकं ना कोकमाचं पाणी करायला विसरली होती. तर इथं मी ऐन टायमाला मग लिंबाचा रसच वापरलेला आहे. आता एका साईडला थोडीशीच मांदेली घेतली होती. ती मांदेली म्हणजे अगदी 7-8 असतील अशी मांदेली घेतलेली होती. ती मी छान मॅरिनेट करून एका साईडला ठेवलेली आहे. आणि जे मोठे मोठे अजून फ्राय करण्यासाठी, म्हणजे हे मांदेली माझ्या घरात मी आणि आयुष मितू खात नाही, फक्त मनोहरसाठीच तो जेव्हा आपण काही मच्छी घेतो ना मोठी, तेव्हा थोडीशी त्याच्याबरोबर मांदेली टाकून घेतो अशी. तर ती हीच मांदेली आता आणि कोळंबी ती छान अशी मॅरिनेट करून घेतलेली आहे मसाल्यामध्ये. आणि ते प्लेटमध्ये तुम्हाला दाखवले ना, अगदी 4-5च पीस मी ह्याच्यासाठी ठेवलं होतं कालवणासाठी. इथे छान मांदेली आणि कोलंबी अशी मॅरिनेट करून आता मी एक 15 मिनटासाठी साईडला ठेवणार आहे, म्हणजे त्याला मस्त छान असा मसाला लागेल. त्याच्यानंतर नाही बघा, आता इथे कांदा टोमॅटो मस्त नरम झालेला आहे. ह्याच्यामध्ये मी हळद आणि तिखट घालणार आहे फक्त, बाकी मी दुसरं काहीच घालणार नाही. ह्याची मला ना सुकी चटणी बनवायची आहे, म्हणजे आपण कोळंबीचा रस्सा बनवतो ना, ते न बनवताना मी वाटण वगैरे पण घालणार, पण अगदी थोडासा, फक्त मला सुकी चटणी बनवायची आहे ना त्यासाठी. तर इथे अगदी म्हणजे मला जसं पाहिजे तिखट, म्हणजे ही लोकं खाऊ शकतात आयुष मितू वगैरे, त्याच्याप्रमाणे तिखट मी आणि हे घातलेलं आहे, हळद घातलेली आहे, छान परतून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर बघितलं असेल तुम्ही, एकदम छोटीशी गोळी घेतली होती वाटणाची, ती याच्यामध्ये घातलेली आहे आणि ती पण छान अशी परतून घेतलेली आहे. तर दुसऱ्या साईडला इथे बघा, कालवणाला मी स्लो केलेलं आहे, चांगलं पहिला कड काढून घेतलेला आहे आणि चवीप्रमाणे मीठ घातलेले आहे. मस्त अजून एकदा ह्याला छानशी उकळी येईल ना,
तेव्हा मी याच्यामध्ये मांदेली टाकेल. आणि मांदेली जेव्हा शिजते ना अशी खूप गदगद गदगद अशी हे नाही झाली पाहिजे, म्हणजे खूप शिजली नाही पाहिजे. अगदी लगेच 10 मिनटामध्ये मांदेली शिजून होते. मांदेली आणि बोंबील 10 मिनटामध्ये कालवण त्याचं होतं. फक्त वाटण तयार असेल ना तर 10 मिनटामध्ये मांदेली आणि बोंबीलला कधी पण शिजून होतात. हे बघा, मी फक्त एक मोठी अशी त्याला उकळी काढलेली आहे आणि गॅस स्लो करून ठेवला आहे. मांदेली टाकल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ वगैरे सगळं घातलेलं आहे. आणि आता अगदी 4-5 पण नाही, अशी छोटीशी म्हणजे 4-5 सालं घातलेली आहेत. 2-3 सालांची 4-5 असे तुकडे तुकडे करून कोकमाची सालं घातलेली आहेत आणि गॅस मी स्लो केलेला आहे. आज दुसऱ्या साईडला मी याच्यामध्ये छान मसाला असं हे तेल सोडायला लागलेलं ना, त्याच्यानंतर मी बटाटा आणि कोलंबी घातलेली आहे आणि छान अशी परतून घेतलेली आहे. ह्याच्यामध्ये पण मी आत्ताच चवीप्रमाणे मीठ वगैरे घातलेलं आहे आणि छान परतल्याच्यानंतर ह्याच्यावरती मी झाकण मारून कोलंबी शिजवून घेणार आहे. कोलंबी लगेच शिजते, पण ना त्याच्यातला बटाटा शिजायला टाईम लागतो. आता मी हे एवढ्याच प्रमाणामध्ये पाणी घातलेलं आहे आणि मस्तपैकी कोलंबी व्हायला म्हणजे थोडंसं टाईम लागेल. कोलंबी म्हणजे बटाटा शिजायला थोडासा टाईम लागतो. ह्याच्यावरती झाकण मारून मी छान असं हे कोलंबी बटाटा शिजवून घेणार आहे. इथे मांदेलीचं सार पण मस्त छान इथे तयार झालेलं आहे. फक्त अजून 1-2 मिनटं कड काढायला लागेल ह्याला. मला मांदेली थोडीशी ना अशी सफेद दिसत होती. जोपर्यंत ना त्याचा असा कलर येत नाही ना, वेगळा चेंज होत नाही ना कलर, तोपर्यंत मांदेली गॅस मी बंद केलेला नाही. तर इथे मस्तपैकी बघा मांदेली तुम्हाला दाखवा, त्याचा कलर चेंज झालेला आहे आणि माझा मांदेलीचा रस्सा तयार झालेला आहे. मी तुम्हाला सुरुवातीला पहिलाच दिसली असेल तुम्हाला, त्याच्यामध्ये मांदेली थोडीशी सफेद होती. आता मस्तपैकी एक 10 ते 12 मिनटामध्ये मस्त मांदेली टाकल्याच्यानंतर एक हळू स्लो गॅसवरती ना कड काढला आणि माझी रस्सा तो मांदेलीचा रस्सा तयार झालेला आहे. कोथिंबीर वगैरे टाकलेली आहे आणि गॅस मी बंद करून टाकलेला आहे. आता इथे पण ना मस्त ते कोलंबीचा रस्सा पण, कोलंबीची चटणी पण तयार होत आलेली आहे. पण मी चेक केलं, बटाटा शिजला नव्हता. आता हा काविलता आहे ना माझा, तो शार्प आहे थोडासा, म्हणून बटाटा असा कट झाला, पण तो व्यवस्थित शिजला नव्हता. अजून एक 5-7 मिनटं मी बटाटा शिजवण्यासाठी ठेवला आणि परत एकदा चेक केला तर बटाटा शिजला होता. ह्याच्यामध्ये पण 2 ते 3 मिनटं परत मी शिजवणार आहे. त्याआधी ना मी याच्यामध्ये परत 4-5 अशी बारीक बारीक करून कोकमाची सालं घातलेली आहेत. कोलंबीला थोडासा वशाट वास येतो ना असा, म्हणून कोकम घातलं ना की ते वैस जरा कमी होतं. याच्यामध्ये कोकम घालून मी परत छान असं एक 2 ते 3 मिनटं छान परतत वगैरे राहिली आणि गॅसवरती स्लो गॅसवरती होऊ दिलं. छान मस्तपैकी इथे कोलंबीचा रस्सा पण माझा कोलंबीचं जे मी चटणी बनवते ना ती त्या गॅसवरती शेगडीवरती शिफ्ट केली आणि इकडे मी आता जे हे कोलंबी आणि जे मॅरिनेट करून ठेवले ना मांदेली फ्रायसाठी, ते आता मी फ्राय करायला टाकणार आहे. तर इथे मस्तपैकी सगळं ना पहिला मी ते एक हे बनवते पीठ, म्हणजे रवा तांदळाचं पीठ, त्याच्यामध्ये थोडंसं ना तिखट मीठ आणि हळद घालते त्या पिठामध्ये आणि मग ह्याच्यामध्ये सगळी जी मसाला लावून ठेवलेली कोलंबी आणि मांदेली आहे ना ती छान त्या मी एक पीठ तयार केलेलं ना त्याच्यामध्ये चांगलं छान पहिला लावून सगळं एका साईडला घेतलेलं आहे. तोपर्यंत तेल गरम होतं आहे, म्हणजे सगळे त्या कोलंबीला आणि मांदेलीला मी ते पीठ लावून घेतलेलं आहे. आणि आता एक एक करून सगळे मी ना लाईनीमध्ये एका साईडला कोलंबी लावून घेतलेली आहे फ्राय करायसाठी आणि एका साईडला मी मांदेली फ्राय करायसाठी लावलेली आहे. थोडंसं मला ते पीठ अजून कमी पडलं म्हणून मी हे करून ठेवलेलं असतं माझं, पण आता मी ह्या टायमाला बनवलेलं नाही आहे. माझ्याकडे बनवलेलं असतं ना ते आता मी ह्या टायमाला सगळं संपवून टाकलेलं आहे. तर ते मस्तपैकी बघा आता तुम्हाला मी दाखवते. छान असं मांदेली आणि कोलंबी एक एक लाईनीत मी लावून घेतलेले आहेत फ्राय करण्यासाठी. इथे मस्तपैकी माझं म्हणजे हे चटणी पण झालेली आहे कोलंबीची, इथे तुम्हाला दाखवते. आणि बटाटा पण छान आता शिजलेला आहे. ह्याच्यामध्ये मस्त भरपूर अशी मी कोथिंबीर घालणार आणि फायनली माझी कोलंबीची चटणी तयार झालेली आहे. आणि हे असं आयुष मी तुला आवडतं जास्त करून, मनोहरला जास्त आवडत नाही कारण का त्यामध्ये कांदा टोमॅटो असतो ना, ते कालवण वगैरे केलं ना आपण वाटणाच्या रस्स्याचं तर त्याला खूप ते आवडतं तसं, पण ह्याला असं आवडत नाही. बोलतं की कांदा टोमॅटोच्या ग्रेव्हीमधलं त्याला कुठलेच पदार्थ जास्त आवडत नाही, म्हणजे मी छोले बनव पनीर बनव तरी पण तो त्याला जास्त आवडीने खात नाही. अगदी मच्छी बनवली तरी पण तो खात नाही. मग तसं मग त्याचे फक्त बोंबील हे मांदेली आहे ना ते तेवढेच एक खाणार, फ्राय पण आणि कालवणामधले पण. तर इथे छान असं बघितलं तुम्ही फ्राय केलेले मस्त कोलंबी आणि आता मांदेली फ्राय झालेली आहे आणि माझं दुपारचं जेवणाचं ताट तयार झालेलं आहे. तर या सर्वांनी जेवायला मस्तपैकी रविवार एन्जॉय करूया. मी पण मस्तपैकी जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता मी चाललेली आहे मार्केटमध्ये. तर मार्केटमध्ये का चालले ते तुम्हाला आता कळेलच. पुढे मनोहर निघून गेला आणि मी आता मागून चाललेली आहे.
आमची मार्केटची शॉपिंग वगैरे झालेली आहे आणि आता मी घरी यायला निघालेली आहे. रस्त्यामध्ये काय मी शूट वगैरे करत असेल ना तर मनोहरला आवडत नाही. बंद करते, कशाला हे करतेस, व्हिडिओ करतेस, म्हणून मी ना मोबाईल काढलाच नाही बाहेर. मग आता मी रिक्षामध्ये बसल्याच्यानंतर काढला. मी बोलली बघ रिक्षामध्ये काढला आहे पण सगळं काळोख आहे, कारण का रस्त्याला काळोख असल्यामुळे ना रिक्षामध्ये उजेड येत नव्हतं. तर चला आम्ही घरी आल्याच्यानंतर तुम्हाला दाखवते. आता हे आहे, मला हेच घ्यायचं होतं आणि हे आहे पेडिक्युअर टब. मागच्या टायमाला तुम्हाला सांगितलेलं ना की माझा पेडिक्युअर टब खराब झालेला आहे, पण मला मनोहरने कसंबसं रिपेअर करून दिलं होतं. पण ते काय झालं, परत खराब झालं. ती मोटर जी लावली होती ना ती चालते, पण त्याच्यामध्ये कदाचित ना पाणी गरम होत नाही आहे व्यवस्थित आणि खूप ते मशीनचा आहे ना आवाज खूप येत होता. मग ते क्लायंटच्या समोर एवढ्या जोरात आवाज येत होता ना, मग मला ते बरं वाटत नव्हतं. मग मी बोलले आता नाही, मला मशीन घ्यायचीच आहे आणि मला आता 1-2 दिवसामध्ये मला परत पेडिक्युअरची ऑर्डर आहे ना, त्याच्यासाठी मला मशीन लागणारच आहे. म्हणून मी आज बोलली त्याला की चल आणि आपण घेऊन येऊया. त्याच्याबरोबरच ना ते पेडिक्युअरचं टब घेतलं आणि एक मोठा चॉकलेट वॅक्सचा डब्बा घेतलेला आहे पार्लरचं सामानामध्ये. आणि एक ना मी आता हा फेशियल किट घेतलेला आहे. प्युअर ऑर्गॅनिकचा एक गोल्ड फेशियल किट घेतलेला आहे. मी पहिल्यांदा वापरणार आहे. म्हणजे मला चांगलं त्यांनी बोलले की तुम्ही एकदा करून बघा. सगळे सॅलूनवाले मोठं असं ते पॅकेट घेऊन जातात. मग मी बोलले ठीक आहे, मी घेऊन बघते. म्हणून मी घेतलेलं आहे. आता जेव्हा ट्राय करेल तेव्हा मला कळेल की कसं आहे. इथे मितालीने पहिलाच उद्घाटन केलेलं आहे. पेडिक्युअर टबमध्ये लगेच पाणी वगैरे भरलं आणि बघते मी चेक करते पाणी वगैरे गरम होतं की नाही. टर्न बाय टर्न सगळ्यांनी आमच्या घरामध्ये केलेलं, म्हणजे नंतर मनोहरने केलं, मी केलं, आयुष आला तोपर्यंत मेडिकलून त्यानेसुद्धा केलं. तर आता मी तेच सांगत होते की हिच्यानंतर मी पण करणार आहे. चला आता आजचा दिवस मस्तपैकी रविवार असा माझा गेलेला आहे सगळा. आणि तुमचा कसा गेला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय.